पंकज दळवी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। पंकज, सध्या तू कुठे आहेस, तिथे काय परिस्थिती आहे? कारण बारामतीकरांसाठी हा धक्का आहे हे अगदी खरं, पण सध्या बारामतीकर सावरतायत का? नम्रता, नक्कीच बारामतीकरांसाठी किंबहुना हा अख्ख्या महाराष्ट्रासाठी अजितदादांचं जाणं हा एक खूप मोठा धक्का आहे। मी आता काटेवाडी या ठिकाणच्या निवासस्थानी मी स्वतः आहे आणि काटेवाडी इथे अजित पवार यांचं पार्थिव जे आहे ते लोकांच्या अंत्यदर्शनासाठी जे आहे ठेवण्यात आलेलं आहे। जे आहेत ते भावनिक झालेले आहेत। अशा पद्धतीनं अजित पवार अचानक एक्झिट घेतील याची कल्पना करू शकत नाही बारामतीकर। सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत। एक सजग, सक्षम आणि कर्तृत्ववान नेता हरपला, एक आधारवड हरपल्याचं किंवा एक छत्र हरपल्याची भावना बारामतीकरांच्या मनामध्ये आहे। अत्यंत महत्वाची भूमिका अजित पवारांची बारामतीच्या एकंदरीत विकासात राहिलेली आहे। त्यामुळे अजित पवारांचं अचानक जाणं हे नक्कीच मनाला चटका लावून जाणार आहे। त्याची जी ज्याला आपण म्हणू शकतो की परावर्तन जे आहे ते त्यांच्या अश्रूच्या रूपाने दिसतंय। अश्रू लोकांचे थांबत नाहीयेत। मी आता बंगल्याच्या आतमध्ये आहे नम्रता, त्यामुळे इकडचे दृश्य मी स्वतःच्या डोळ्यांनी बघतोय। महिला ज्या आहेत त्या पदरानं डोळे पुसतायत आणि पुरुष, जसे आपण म्हणतो जुने जाणते पुरुष, त्यांचे सुद्धा डोळे पाणावले, लोक ढायमुकली करतायत। नक्कीच आपल्या लाडक्या नेत्याला निरोप सर्वच लोक जे होऊ शकतो। नम्रता, पंकज, यात सगळ्यात मोठी काळजी ते म्हणजे अजित पवार यांच्या वृद्ध मातोश्री इकडे राहतात, त्यांच्यासाठी हा सगळ्यात मोठा धक्का असेल। त्यांचं दुःख आपण शब्दात तोलूच शकणार नाही आहोत। या सुद्धा या काटेवाडीच्या पवार फार्म वरतीच राहतात। खरं सांगायचं तर काल जेव्हा अजित पवारांच्या निधनाची बातमी समोर आली, निधन झालं, तेव्हा या माऊलीला कशा पद्धतीनं या बातम्यास माहिती सांगायची याच्याविषयी प्रचंड ताण जो आहे तो पवार कुटुंबियांवरती होता। शरद पवार फार्म वरील कर्मचाऱ्यांनी त्यावेळी, नम्रता, मी सांगू शकतो की केबल कनेक्शन जे आहे तिकडचं ते बंद केलं। त्या केबल कनेक्शनच्या सोबतच त्यांचे मोबाईल फ्लाईट मोड वरती टाकले होते, जेणेकरून अजित पवारांच्या मातोश्रीपर्यंत ही बातमी होऊ नये। मात्र ते माऊलीचं काळीज होतं, तिला कुणकुण लागली की असं काय ते आपल्या मुलासोबत होतंय का। त्याच्यानंतर त्या प्रचंड अस्वस्थ झाल्या। त्यांनी त्या पवार फॉर्म मध्ये काम करणाऱ्या, त्यांच्या बंगल्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विचारलं, दादाला तर काही झालं नाही ना? त्यावेळी त्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की त्यांची गाडी नादुरुस्त झालेली आहे। तेव्हा त्यांनी मला त्वरित अजितदादाला आत्ताच भेटायचं असं सांगितलं आणि त्या बंगल्याच्या दरवाजा बाहेर, नम्रता, म्हणजे बघा बघशील की माऊली दादा आपल्यात नाहीये, महाराष्ट्राने काय गमवलं काय मदत खूप करतात, वेळेवर करतात, अजिबात मागं पुढे काही बोलत नाही, जे काय आहे ते बोलतात आणि आम्हाला प्रत्येकाला तोच अनुभव आहे। नाटक असतं तरी आम्हाला त्यांनी ते क्लिअर केलं होतं आणि आम्हाला तो आवडायचा, खूप आवडायचा। आमच्यातला राजवदानंतरचा तो भाऊ, पण अतिशय वेगळ्या स्वभावाचा आहे, स्पष्ट वक्ता होता। सो मला वाटतं की महाराष्ट्रात आपल्या एक मोठा आपण काटेवाडीमधली ही दृश्य पाहतोय। काटेवाडीमध्ये नागरिकांनी गर्दी केलेली आहे, रांगा लावलेल्या आहेत अजित पवारांचं अंतिम दर्शन करण्यासाठी। काटेवाडीमधले ग्रामस्थ त्यांच्या पवार फार्म्स या त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत, मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत। जय पवार आलेले आहेत, थेट दृश्य आपण बघतोय काटेवाडीमधली। संपूर्ण कुटुंब इथं एकत्र आहे, एकमेकांना आधार देत आहे, या दुःखात साथ देत आहे, परिवार एकत्र आहे आणि हीच ती पवार कुटुंबाची खासियत। सुखदुःखाच्या क्षणात कायमच एकत्र येणार आहे पवार कुटुंब आणि आज त्या कुटुंबावरती हा दुःखाचा एवढा मोठा पहाड कोसळलाय, एवढा मोठा डोंगर कोसळलाय, मात्र त्यातही ते खंबीरपणे उभे राहत एकमेकांना आधार देतात।
काटेवाडीमधली ही दृश्य आहेत. काटेवाडीमध्ये अजित पवार यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी केलेली आहे. नागरिकांनी अक्षरशः रांगा लावून नागरिक त्या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. नवाब मलिक भी मिला सामने ही बैठा झाड़ के अरे इसका भास्कर जादव पहले से आया हुआ था. अनेक VVIPs आज येणार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था इथं तैनात करण्यात आलेली आहे. आणि अजित पवार यांचं जनमानसातलं स्थान पाहता इथे आलेला जनसागर आणि त्यांच्या भावना आता खूपच नाजूक आहेत. त्यांचा उद्रेक होऊ नये, त्यांना शांत ठेवावं दिखेगा ही नहीं कुछ नहीं दिखेगा. यासाठी इथे मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था ही तैनात ठेवण्यात आलेली आहे. आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत आहेत. संदीप, तू सध्या कुठल्या भागात आहेस, तिथे काय परिस्थिती आहे? नवाब मलिक भी मिला. नम्रता, मी सध्या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर आहे, ज्या ठिकाणी 11 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. ही थेट दृश्य दाखवतोय मी. हा समोर जो चौथरा दिसतोय त्या चौथऱ्यावर सगळी तयारी जी आहे ती आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. शेवटचा निरोप अजितदादांना देण्यासाठी बारामतीच नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, हे दाखल झाले आहेत. फुलांची सजावट त्या चौथऱ्याला करण्यात आलेली आहे. लाकडं जे आहेत किंवा इतर जे अंत्यविधीसाठी जे साहित्य लागतं ते सगळं आणण्यात आलं आहे. त्याच्या पलीकडे जे टेंट आपल्याला दिसत आहेत त्या टेंटमध्ये सगळी VIP लोकांची जी व्यवस्था आहे ती करण्यात आलेली आहे. ज्या ठिकाणी पवार कुटुंबीय, राज्याचे मुख्यमंत्री, दुसरे उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उपस्थित असतील. दुसऱ्या बाजूला मी दाखवतोय गर्दी आतापासूनच कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी तैनात आहे. नम्रता, CRPFला देखील तैनात करण्यात आलेला आहे, कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे स्वतः या ठिकाणी उपस्थित असणार आहेत. त्याचबरोबर SRPF आणि महाराष्ट्र पोलीस यांचा सगळा बंदोबस्त पाहायला मिळतोय. होर्डिंग्ज लावलेले आहेत. समोर आपण जर पाहिलं तर अजितदादांच्या वेगवेगळ्या ज्या शैली होत्या त्यांच्या किंवा त्यांची कार्यपद्धत संपूर्ण महाराष्ट्राला माहिती होती, अशा पद्धतीचे त्यांचे जे फोटो आहेत ते लावलेले आहेत आपण पाहतोय. आणि संपूर्ण जनसागर या ठिकाणी लोटणार आहे काही वेळातच. आत्ता सध्या काटेवाडीमध्ये त्यांचं पार्थिव जे आहे ते त्यांच्या घरी नेण्यात आलेलं आहे. दुर्दैव हे की बारामतीमध्येच त्यांनी एक्झिट घेतलेली आहे अजित पवारांनी. काल आपल्याला माहिती आहे की 24 तासापूर्वी हा ॲक्सिडेंट झाला होता, विमानाचा अपघात झालेला होता आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा जी आहे ती पसरलेली होती. आणि शेवटचा निरोप देण्यासाठी जड अंतःकरणानं सगळे बारामतीकर आणि महाराष्ट्रातले जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी दाखल होत आहेत. सगळे VIP असल्यामुळं सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणामध्ये तैनात करण्यात आलेली आहे. आणि जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, मग दोन्ही राष्ट्रवादीचे म्हणता येईल, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत जे कार्यकर्ते ते देखील दाखल झाले आहेत. अनेकांना अश्रू अनावर झालेले आहेत कालपासून आपण पाहतोय नम्रता. त्यामुळं काही वेळातच हे सगळं मैदान पूर्णपणे भरून जाईल. आणि महिला असतील, तरुणी असतील, वयस्कर पदाधिकारी, त्याचबरोबर कार्यकर्ते असतील, हे देखील अंत्यदर्शनासाठी या ठिकाणी दाखल होणार आहेत. आणि शेवटचा जो निरोप आहे तो आज अजित पवार यांना 11 वाजता दिला जाईल. संदीप, मगाशी तू एक शब्दप्रयोग केलास, महाराष्ट्रातले दुसरे उपमुख्यमंत्री. म्हणजे कालपासून असं होतंय की उपमुख्यमंत्री हा शब्द उच्चारताना चुकल्यासारखं होतंय की या नावापुढे, या बिरुदावली पुढे आता इथून पुढे अजित पवारांचं नाव लागणार नाहीये. हे चुकल्यासारखं होतंय.